तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संजय मुंगशीराम अंबुरे, पाबळ तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. बरं, आता आपण तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये तर किती क्षेत्र हे? माझं 2.25 एकर क्षेत्र आहे. 2.25 एकर. हा. आणि मिरची किती एकर आहे? मिरची क्षेत्र. झाडं म्हटलं तर 12,000 झाडं. 12,000. किती एकर आहे मिरची असं? म्हणजे आपलं गुंठ्यानुसार म्हटलं तर 60 ते 70 गुंठे. 70 गुंठे झालेले. हो. म्हणजे 2.25 एकर मिरची. हो. आणि आता हा किती दिवसाचा प्लॉट झालाय? हा आता 47 दिवसाचा प्लॉट. 47 दिवसाचा प्लॉट आहे. बरं, आणि आता एकंदरीत जर पाहिलं तर तुमचा मिरचीचा जो प्लॉट आहे तर तो खरंच मनात भरायसारखा आहे. कारण की याला एवढे फुटवे, मिरचीला डायरेक्ट बुडातून फुटवे निघलेले. आपण जर पाहिलं तर हे खोड बघा, मी खोड हलवतोय हे बघा, आणि त्याचे फुटवे बघा. आता हे पण झाड बघू शकता आपण, हे बघा, म्हणजे एवढं मजबूत आहे. तर हे एवढं चांगलं पीक तुम्ही आणलेलं, याच्या मागचं काय कारण आहे? काय केलं तुम्ही नवीन ह्या वर्षी? याच्यासाठी म्हणून यावर्षी मी पहिल्यांदाच आता कृषी अमृत, हो, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कृषी अमृत, हो, आणि मिरॅकल वगैरे, SSMG वैदिक दाणेदार. वैदिक दाणेदार, हे जेवढे जे काही प्रोडक्ट आहेत RNPH हे सर्व मी टाकलेलं आहे. बरं, बेसल डोसमध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर मी ड्रिचिंग पण केलेलं आहे. बेसल डोस मध्ये काय टाकलं पहिल्यांदा? बेसल डोसमध्ये कृषी अमृत टाकलंय. हो, आणि SSM ते RNPH टाकलं. पुन्हा मायक्रोरायझा मायक्रोरायझा टाकला. आता एकंदरीत आपण प्लॉट बघतोय, 47 दिवसाचा प्लॉट आहे. आता मिरची जर म्हणली तर तुम्ही एवढे सगळे फुटवे मिरचीला कधी पाहिले का? नाही. बरं, तुम्ही तुमच्या गावामध्ये म्हणजे पहिल्यांदाच केली? पहिल्यांदाच केली आहे. तुम्ही गावामध्ये कोणीच हिंमत करत नाही असं. तुम्ही कसं काय हिंमत केली, एवढी हिंमत केली? मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा मी व्हिडिओ बघितले होते मोबाईलवर. बरं. आणि त्या पद्धतीनं असं नियोजन मी करण्याचं 2 वर्षापासून मी विचार करत होतो. पण यावर्षी मी ते अंमलात आणलं. बरं, म्हणजे तुम्ही मिरची लागवड म्हणजे 2 वर्षापासून व्हिडिओ बघता व्हिडिओ बघत होतो रामसरांचे. बरं, मग ह्या वर्षी तुम्ही ठरवलं मिरची लावायची? ठरवलंच मी. म्हणजे आता मिरची जर पाहिलं तर आता 47 दिवसाची मिरची झाली, परंतु आपण बघतोय एकाही पानावर व्हायरस नाही किंवा पांढरी माशी नाहीये, ट्रिप्स नाही, मावा नाही, म्हणजे काहीच समस्या नाहीये. आणि कोणतंही झाड बघा सर, तिचं खोड बघा, तंदुरुस्त झाड आहे. तंदुरुस्त आहे आणि पूर्ण अंगठेवणी झालंय. आणि बरोबर, फुटवे सर अखेरीच्या शेवटच्या पासून आहे, म्हणजे बुडापासून फुटवे. बुडापासून फुटवे. बरोबर, अशी मिरची आपल्याला बघायला भेटत नाही सहसा. आमच्या गावामध्ये 1-2 गण लावलेले. पूर्ण म्हणजे बोकडा आलेले त्याच्यावर. बरोबर, बोकडा भरपूर नाव आहे त्याला. तसं लावले त्यांनी. बर, बाकीचं हो, जमलंच नाही. म्हणजे सध्या मिरचीची एवढी अवघड कंडिशन झाली होती की मिरची जमत नाही. बरोबर, म्हणजे द्राक्ष जेवढं अवघड पीक आहे तेवढंच अवघड तुमचा मिरची पण मिरची आहे. कारण की मिरची जमतच नाही. म्हटलं तर मिरचीच आहे. हो, म्हणजे 100 जर प्लॉट लावले आज शेतकऱ्यांनी त्यातले 90% प्लॉट वाया जातात. यांचं चांगलं नियोजन आहे. अभ्यास शेतकरी जे वापरतात त्यांच्याच मिरचीचे प्लॉट आज सक्सेस असं मला काहीच हरकत नाही. आज आपण बघतो की तुमच्या प्लॉटवर काहीच कीड नाही, व्हायरस नाही. याच्या मागचं काय कारण? त्याच्या मागचं कारण म्हटलं तर टेक्नॉलॉजी आहे सर, औषधी वगैरे देतात. हो. त्याच्यावर कीट न येण्याचं जे चव वगैरे असते मालाची ती वेगळी असते. बरोबर. त्या कीटाला ते सहन नाही होत. बरोबर. त्याच्यामुळे ते कीटक त्याच्यावर थांबतच नाही, निघून जातं. निघून जातं. तुम्ही RNPH घेतलं होतं, त्याच्यामध्ये प्लांट चार्जर घेतलं, आणि प्लांट चार्जर मुळे हे तुमचं झाड पूर्ण काटक बनलंय. आज बघा नाही, त्याला तुम्हाला जर म्हणलं शेंडा सापडा, त्याचा शेंडा सापडेल. किती शेंडे सर, कोणता मुख्य आहे काहीच समजा. म्हणजे एक पहिल्यांदा निघलेला शेंडा सापडेल का तुम्हाला? नाही. आज आपण बघतोय की पूर्ण मिरचीला किती फुटवे फुटलेले सर, मोजा बरं. 150च्या जवळपास फुटवे आहे सर. अजून आता मिरची तुम्ही मोजले का? आहे. तुम्ही मोजले आहे. किती? काही झाडाला आहे ना 300 पर्यंत फुटवे. काय बोलता, एवढे उपवाद्या फुटत राहिलेले आहे त्याला? 300 पर्यंत आहे. अरे बापरे, म्हणजे एवढं बघा ना. आता काहीच अर्थ नाही इथं तरी. मी कालच मोजले. हो, म्हणजे आपण तरी ते आता बांधावर बसलोय, आणखीन मध्ये जर गेलो तर आणखीन चांगले झाड अजून जास्त.
300 पर्यंत आहे. 300 पर्यंत आहे. 300 म्हणजे आता हे फुटवे जर पाहिले तर खरंच एका फांदीला 10 फुटवे फुटल्यासारखे फुटलेले. बरोबर आहे बघा. मेन तरी लहान झाड आहे. लहान झाड आपण कोपऱ्याला बसलो साहेब. हो 2 बघा हे मेन फुटवे ह्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 हे 13 मेन फुटवे हो, मेन. 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 आणि त्याला परत 2 2 3 3 4 4 फुटवे हो. ते त्याला वेगळे 10 फुटवे, कमीत कमी 10 फुटवे आहेत. आहेत म्हणून. एका मेन. आणि काडी जर तुम्ही कोणती बघा ही काडी बघा किती स्ट्रॉंग आहे बघा काडी. आणि मेन काडी तर आहे स्ट्रॉंग. हो. आणि त्याला कळी लागायला आता सुरुवात सुरुवात झाली. झालेली आहे. काय आवडते मिरची बद्दल तुम्हाला? मिरची बदल चांगली क्वालिटी वगैरे चांगले वाटत आहे. बर फ्रेश आहे. हो रोगाचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर मला वाटतं चांगल्या पद्धतीनं मिरची येणार समोर. येणार आहे येणार. म्हणजे तुम्हाला आताच ते दिसायला लागले. दिसायला लागली. बरोबर. हो. काय आवडतं हे मुलानं आता काहीतरी नवीन केलंय तुम्हाला काय आवडतं त्याच्याबद्दल? चांगलं केलं बा आम्ही त्याला मदत करतो त्याला असं कसं काही अशी मिरची तुम्ही कधी पाहिली होती का? नाही 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 अशी पाहिलीच नाही ना. तुम्ही कधीपासून शेती करताय? मी बऱ्याच वर्षापासून शेती करत आहे बरं पण तुम्ही असं केलंच नाही ना पीक असं केलंच पहिल्यांदाच करत आहे. म्हणजे बरं. आता तुमच्या भागात जर पाहिलं तर तुमचे मुख्य पिकं कोणते? कापूस, कापूस सोयाबीन, तूर तूर सोयाबीन आणखी एवढेच. बस हेच आहे सर. याच्यावर त्याच्या व्यतिरिक्त तुमचे शेतकरी काहीच करत नाही. हा, हा. आता उन्हाळी हे म्हटलं नाही तर तीळ वगैरे आहे. तीळ तीळ राहतात. गहू वगैरे चणा झालं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काहीच त्याच्या पिकं काहीच नाही. नाही. हे सर्वसाधारण पिकं. सर्वसाधारण. म्हणजे तुम्ही एसटी वैदिक तंत्रज्ञान व्हिडिओ पाहिले राम सरांचे, राम सरांना भेटले ऑफिसला येऊन हो. आणि आज इथे एवढी चांगली मिरची तुम्ही पिकवलेली. हो. मला सांगा आता जर तुम्ही जर राम सरांचे व्हिडिओ नसते पाहिले किंवा ऑफिसला भेट दिली नसती तुम्ही काय पिकवलं असतं आज? बरोबर ना. तर मला रासायनिकवरच करावं लागलं असतं आणि अशा पद्धतीने प्लॉट झाले झाले नसते आणि तुम्ही काय केली असती शेती? सोयाबीनची केली असती. वाईट नाहीये दुसरी परंतु घेतली काहीतरी नवीन केलं पाहिजे. नवीन. हा ना. नवीन केलं. तुमच्या गावामध्ये कापूस लावणारे शेतकरी किती आहे? भरपूर आहे. भरपूर आहे. सोयाबीन लावणारे भरपूर आहे. हो. तूर लावणारे भरपूर आहे. मिरची लावणारे किती? खूप कमी आहे. कोणीच नाही. कोणीच किती नाही आहे? साहेब. नाहीच आहे. नाही अख्ख्या गावामध्ये मला तुम्ही खूप- एकट्यानं मिरची लावली. खूप लोकांनी मला म्हटलेलं आहे सक्सेस होणार नाही. हो मग खूप लोकांनी म्हटलं. बरं, मी मग? म्हटलं मी करून दाखवतो तुम्हाला. बर तुम्ही बघसाल म्हटलं आल्याच्या नंतर. हो स्पेशल व्हिजिट द्या म्हटलं तुम्ही. बर तुम्हाला माहिती पण देईल म्हटलं. बर मग म्हणजे कोणत्या पद्धतीने केलेलं आहे, हो, हो. कुठली टेक्नॉलॉजी मी वापरलेली आहे बर. सांगेल म्हटलं. मग आता काय म्हणतात ते तुमच्या शेतात आल्यावर? आता काही लोक येऊन गेले. कालच एक दोघं येऊन गेले. बर. खूपच चांगला प्लॉट झाला. असं बने का? हो. बर आणि अगोदर काय म्हणले? अगोदर नाही होत म्हणे. जमतच नाही. नाही. मिरची जमतच नाही पहिली गोष्ट. जमतच नाही. आणि तुम्ही एसटी वैदिकवर एवढी चांगली मिरची आज पिकवलेली आहे बरोबर. हा. एकदम मस्त फुटवे आहेत त्याला. आणि टेम्परेचर हा, एवढं तेवढंच असताना चांगलं. कुठं सुकवा नाहीये, कुठं काही नाहीये, भुरी नाहीये. नाही. बरोबर. काय सांगाल तुम्ही एकंदरीत शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना माझा एक असा माझा विश्वासच बसलेला आहे. हो. आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर बरोबर. मला याच्यानंतर तो वापरायचाच आहे. हो म्हणजे करायचा आहे. म्हणजे आता क्षेत्र अजून वाढवायचं आहे याच्यानंतर. हो आणि याच्यावरच मला शेती करायची आहे. आणि सेंद्रिय शेती आणि हे वैदिक शेती केल्याशिवाय हो आपल्याला पर्याय नाही आहे भविष्यामध्ये. बरोबर. केमिकलवर तर आपण टिकणार नाही. खूप खर्च वाढत चाललेला आहे बरोबर. केमिकलचा. आणि जे काही बिमाऱ्या वगैरे जरी हे असतात हो. माणसावर जे रोग वगैरे येतात जसे मालावर रोग येतात ना केमिकलच्या तसे माणसावर पण यायला येत लागली. आहे. बरोबर. त्याच पद्धतीने. आणि आपण जसे जैविकवर मालावर रोग राहतात तसे माणसावर पण जैविक जर का आपण अन्न वापरलं जैविकचं तर आपल्यावर पण येणार. बरोबर. वैदिक. हा दवाखान्याचे खर्च खूप वाचणार आहे वाचणार आहे. भविष्यामध्ये. तुमची आणि माती खर्च सुपीक पण होणार आहे. खूप कमी होणार आहे. माती पण सुपीक राहणार. बरोबर. माती सुपीक तर आपण निरोगी. निरोगी राहील. बरोबर हे आहे. महत्वाचं आहे. आज आज मिरचीला जर पाहिले एवढे फुटवे जर तुम्ही दाखवले लोकांना तर लोक हा. चकित होतील. तुम्ही एकंदरीत किती खर्च केला मिरचीला? मी आता आपल्या वैदिकवरचा खर्च मी 40,000 रुपये होत आहे. 40,000 काल मी औषधे आणले 2 ते अजून एकरला वापरायचे. 2.5 एकरला 40,000 रुपये खर्च झाला तुमचा. तुम्हाला सांगतो एवढी मिरची यायला लाख रुपये खर्च करतात. हो. बरोबर आहे. एवढी मिरची एवढे फुटवे जर मिरचीला काढायचे म्हणले आणि अशी जर मिरची पिकवायची म्हणली फक्त इथपर्यंत इथपर्यंत 50 दिवसापर्यंत लाख रुपये खर्च करणारे शेतकरीच माझ्या आहे.
तरी पण अशी मिरची त्यांची येत नाही. आणि तुम्ही इथं एसटी वैदिक वापरून 40,000 मध्ये अशी मिरची पिकवली. आणि फवारण्या किती केल्या आतापर्यंत? फवारण्या 3 फवारण्या झालेल्या आहेत. 50 दिवसात मध्ये 47 दिवसात फक्त 3 फवारण्या. काय बोलताय तुम्ही? हो. खोटं बोलताय? नाही मला हा? अनुज सर बरोबर आहे काही? विश्वास बसत नाही. प्रत्येकाच्या बीजाला जर फक्त 3 फवारण्या बस. तुम्ही बोलताय पण हे विश्वास नाही ना बसणार कोणाला. लोक 3 सर, दिवसाला फवारे घेतात. जेव्हा हा आपला संजीव हो. आपल्या वैदिकच्या ऑफिसवर वरून आपल्याकडे आला, हो म्हणजे माझ्याकडे आला, बर. तर सुरुवातीला आल्या मला 2 एकर मिरची लावायची. हो मी अचंबित झालो ना, बरोबर कारण एवढी हिंमत कोणीच करू शकत नाही. बरोबर बरोबर आणि 2 एकर लोक ठीक आहे, 10 गुंठे 2 गुंठे 5 गुंठे करणार, बरोबर. आणि एवढी रिस्क घेऊन करणारा व्यक्ती स्वतः एसडी वैदिकच्या ऑफिसला जाऊन आला, आपल्या राम सरांना भेटून आला, आणि एवढ्या ताकदीनं एवढ्या जोमान आत्मविश्वासानं सांगत आहे की मला एवढं करायचं आहे. आणि आज जेव्हा आपण त्याच्या शेतात आलो, आज खरोखरच असा आनंद त्या पिकाला पाहून आणि त्या फुटव्याला पाहून आपण आपल्याला बिलकुल वाटायला लागलं. हो आणि त्यांना पण वाटलं की नाही, सॉइल चार्जर मध्ये दम आहे. आणि ती बाजूबाजूचे सुद्धा शेतकरी पाहिले असतील, हो. नाही बाबा तू जसा बोलला तसाच तो प्लॉट आहे, बरोबर. नाही का? हो.